नमस्कार. आज आपण पुरंदर तालुक्यातील सोनवरी या गावामध्ये सुनील काळे साहेब आपण यांच्या पोल्ट्री फार्मला आहोत. यांनी आपल्या कंपनीचं न्यू ॲडव्हान्स नॅचरल फीड्स सप्लिमेंट वापरलं. किती लॉट झालं वापरलं आणि त्यांना त्याचा काय फायदा होतो यांच्याकडूनच आपण ऐकू. नमस्कार म्हणलं. नमस्कार. प्रथम तुमचं नाव सांगा. सुनील काळे. सुनील काळे. बरं, मला सांगा तर हे तुम्ही सप्लिमेंट वापरताय, किती लॉट गेले वापरताय? हे दुसरा लॉट आहे. दुसरं लॉटपासून वापरताय. आता एप्रिल महिना चालू आहे. हो. आता बघा, हे दिल्यानंतर पहिल्यापासून देता तुम्ही किती दिवसापासून दिलं या लॉटला? ह्या लॉटला पहिल्यापासून. आणि मागच्या लॉटला 2 शेड आहेत तर एका शेडला वापर. एका शेडला ते पण 18-19. मग रिझल्ट चांगला आल्यामुळे तुम्ही दोन्ही शेडला चालू केलं. बरं, पहिल्या दिवसापासून चालू केलं हो ह्या लॉटला, तर काय फायदा झाला तुम्हाला? फायदा म्हणजे पक्षी चांगला फ्रेश राहिला. फ्रेश राहिला, पहिल्या ट्रेसमध्ये नाही राहिला. ओके. ड्रॉपिंगचा अजिबात प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे खाद्य चांगला खातो, खाद्य हो. पचनक्रिया चांगली होते, हां. त्यामुळे ड्रॉपिंग करत नाही पक्षी, हां. त्यामुळे वजनाला चांगली राहते पक्षी. आज साधारणपणे वजन जर म्हणलं, आता तुम्ही जर 38 किती दिवसाचा पक्षी आज आता? 38 दिवसाचं पक्षी आहे. हो. तर साधारणपणे वजन काय असते तुमच्या हिशोबाने? आज तुम्ही सुपरवायझरने घेतली घेतली. 38 दिवस आणि एप्रिल महिना चालू, एप्रिल मे आता तुमचं जाईल 2-4 दिवसांनी. हो. तर तुम्हाला काय वाटतंय की साईज काय आज साधारण? साईज आज घेतली तशी पुस्तकावर 2350 मांडली. हां. तशी सुपरवायझर म्हणले 2400 भरणार. 2400 सुपरवायझर म्हणला 2400 भरेल, 2400 प्लस होईल म्हणायचं. तो तुम्हाला चांगला फायदा आहे का? तुम्हाला काय वाटतंय? हो, वजन आहेत ना. वजन चांगले आहेत. बरं, मला सांगा, आता पहिल्यापासून देता तर मॉर्टिटी ह्या उन्हाळ्यामध्ये भरपूर फार्मरची भरपूर होते, हो. तर तुमचे किती टक्के झाले? माझी 2.70. 2.70 झाले. मग तो तुम्हाला मॉर्टिटी चांगला फरक पडला. हो. त्यातच आपल्या औषधाचे पैसे कव्हर झाले. हो, हो. बरं, मला सांगा, आता खाद्य चांगलं खाल्लं हो. म्हणजे इम्युनिटी बद्दल, रोग प्रतिकार शक्ती पक्ष्यांची होती, त्याबद्दल काय वाटतं तुम्ही? इम्युनिटी पॉवर बद्दल? इम्युनिटी चांगली राहिली म्हणून तर खाद्य समजतं. आणि वजन चांगले वजन राहिले, पण एफशार कमी राहतो, हो. अटॅकची मर होत नाही. अटॅकचे आणि ही स्ट्रोक बद्दल काय बोलला तुम्ही? हिट स्ट्रोक अजिबातच नाही. झाला तर एखादा, नाही तर नाही. तुमच्या शेडला फोगर आहे पण सर्दीमुळे चालू केलं नाही. सर्दी आली होती त्यामुळे आली बंद होती. केलं, ते परत चालू तशी नाही. सर्दी मला तिसऱ्या दिवशीच आली होती. हा, 25 जवळजवळ आता 2 आठवडे झाले सर्दी गेली. ओके 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 ओके. म्हणजे बरेच दिवस सर्दी होती, मग तर सुद्धा पक्षी त्याच्यामध्ये कमजोर. फिडिंग सोडलं नाही. फिडिंग नाही सोडलं, मेन म्हणजे फिडिंग नाही सोडलं सर्दीमध्ये. आणि मग फोगर तुम्ही बंद केले. हो. आठवड्याभरात चालू केलं ते फक्त. आठ, तेव्हा हां. पक्षी लहान होते. हा, आणि आता बघा, स्प्रिंकलर पण नाही आणि एवढा ऊन पण आहे आणि फोगर पण नाहीत, तर त्या ही स्ट्रोक वगैरे बसतो उन्हाळ्यामध्ये, तर हो. त्याबद्दल काय बोलता तुम्ही? हिट स्ट्रोक म्हणजे अजिबातच नाही. आज टेम्परेचर 37 होतं 37. आणि पक्षी पोल्ट्री फार्मच्या शेड कॅपॅसिटीपेक्षा 500 पक्षी जास्त आहेत. म्हणजे तुमचं कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्यापेक्षा 500 पक्षी जास्त आहेत. जास्त म्हणजे तुमचं म्हणजे जागा म्हणजे हे म्हणजे गर्दी गर्दी जास्त आहे, तर सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट आला याचा. हिट स्ट्रोकची पण मर नाही. ही स्ट्रोक नाही, अटॅक नाही. नाही. बरं बरं. मर पण तुमची कंट्रोल मर मध्ये? झाली तर वीक पक्षी. वीक पक्षीच. ओके. क्वचित आसायटिस असला तर. आसायटिस. ओके ओके. म्हणजे मॅनेजमेंटचा विषय. मॅनेजमेंट. पण तुम्हाला समजण्यात, हा. आता बाकीचे फार्मर आहेत महाराष्ट्रातील, त्यांना तसंच तर माझ्या कॉन्टॅक्ट मधल्यांना सांगितलंय. जवळचेच लोकांना सांगितलं. बरं, जे लोक महाराष्ट्रातले आहेत फार्मर लोक, त्यांना तुमचा सल्ला काय असेल त्या लोकांना ह्या सप्लिमेंट बद्दल? जर आपल्याला पोल्ट्री व्यवसायामध्ये चढ उतार असतात म्हणून घेतलं तर फायदेशीरच ठरेल. घेतलं तर फायदेशीर नक्की, तुम्हाला फायदा नक्की होईल. एफशार कमी राहील, त्यामुळे पैसे चांगले मिळतील. भेटतील. सप्लिमेंटमुळे पैसे वसूल आहेत का हो बाकीच्या मेडिसिनपेक्षा? हा, 100%. बाकीचे किती? बाकीचे लागले तर जर काय कुठला प्रॉब्लेम आला तर जसं काही गरज नाही पडत. तुम्ही समाधानी आहात? हो. एकंदरीत धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. हो. धन्यवाद.